आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही चॅनल, जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्थ गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। स्तुती करतो पुन्हा एकदा प्रभूची। सर्वजण आम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये आहोत आणि मला माहिती आहे की देवाची उपस्थिती आहे, तिथं देव नक्की काहीतरी काम करत असतो। परमेश्वर त्याच्या लोकांवरती अनुग्रह कृपा करतो, पण ती सगळ्यांवरती नाही। आम्ही सर्वजण त्या विश्वासानं प्रभू समोर बसलेलो असतो की जो विश्वास आम्हाला सांगतो की देव आमच्यासाठी महत्कृत्य करतो। परंतु काही लोकांच्या जीवनामध्ये जो परमेश्वर त्यांच्यातला आनंद हा काढून घेत असतो। पौल तर बंदीशाळेमध्ये असताना फिलिपिकराच्या पत्रामध्ये ज्या आनंदाविषयी सांगतो की प्रभूमध्ये तुम्ही सर्वदा आनंद करा, जो बंदीशाळेमध्ये असणारा पौल, आणि तो पौल विश्वासणाऱ्या व्यक्तींना बोध करतो की तुमचा आनंद हा जगाला दिसू द्या, तुमचा आनंद परिपूर्ण होऊ द्या। आणि येशू सुद्धा शिष्यांना सांगतो की माझा आनंद तुमच्यामध्ये आहे। परंतु आज जर आम्ही पाहिलं तर कित्येक लोकांचा आनंद निघून गेलेला आहे आणि तो जाणार आहे। त्याचं कारण काय? त्या गोष्टी आज आम्ही पवित्र शास्त्रातनं पाहणार आहोत। दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, एक मूर्ख आणि दुसरा पिता आनंद करतो। दोन गोष्टी आहेत। देव जगामध्ये जे मूर्ख आहेत त्या मूर्ख लोकांमधला आनंद काढून टाकत असतो, आणि पित्याचा आनंद जर आम्ही पाहिलं की पित्याचा आनंद कशामध्ये, तर शास्त्रामध्ये आम्हाला पाहायला मिळतं। अब्रामाला तो म्हणतो की आपलं गणगोत, आपलं नातेवाईक, आपला देश सोड आणि मी सांगतो त्या ठिकाणामध्ये तू जा। अब्रामानं देवाची वाणी ऐकली, सगळं काही त्याने सोडलं, आणि पित्याचा आनंद कशामध्ये होता, तर या अब्रामाला संपन्न करण्यामध्ये होता। त्याला अशी एक पण गोष्ट ठेवली नाही की जी अब्रामाला मागायची किंवा ती अब्रामाकडे नाहीये। सगळ्या गोष्टी या प्रभूने त्याला दिलेल्या आहेत, म्हणून देवाचा आनंद हा देण्यामध्ये असतो। परंतु आज जर आम्ही बघितलं तर बरेच लोक दुःखी होऊन प्रभूकडे याचना करत आहेत। याच तुमच्या नवापूर, नंदुरबार या भागामध्ये अनेक लोकांचे मला कॉल्स येतात। त्यांचे लेकरांचे प्रश्न आहेत, त्यांचे आर्थिक प्रश्न आहेत, काहींकडे आरोग्य नाहीये, म्हणजे कुठं तरी त्यांचा आनंद जो प्रभूने दिलेला आहे तो आनंद त्यांच्यापासून निघून गेलेला आहे। परंतु देवाला तो आनंद द्यायचा आहे, आणि काही लोकांमध्ये तो आनंद प्रभूने दिलेला आहे पण तरी पण तो काढून घेतो। आनंद म्हणजे ज्या गोष्टीनं, जी गोष्ट तुम्हाला मिळाल्यानंतर तुमचं अंतःकरण उल्हासित होतं, त्या गोष्टीला आनंद म्हटलेला आहे। जसं अब्रामाला 100व्या वर्षी मुलगा मिळाला आणि तो आनंदित झाला। म्हणजे काहीतरी एक गोष्ट तुमच्याकडं ज्याच्यातला आनंद तुम्ही शोधत आहात। जसं मी पाहतो की हन्ना परमेश्वराच्या मंदिरामध्ये गेली आणि ती रडत आहे। त्याचं कारण काय, तर तिच्याकडे तिचं मूल नाही आणि तिचा नवरा तिला म्हणतो मुलापेक्षा मी सगळं काही तुला दुप्पट देतो, मी मुलापेक्षा तुला जास्त नाही का? म्हणजे तिच्याकडे पण आनंद आहे, परंतु तिला तो आनंद पाहिजे होता की जो आनंद मूल जन्मल्याच्या द्वारे तिला येणार होता। आणि आज मंडळांमध्ये, आज परिवारामध्ये, आज विश्वासणाऱ्यांमध्ये नेमका हा आनंद लोप पावलेला आहे। हा आनंद मिळणार कसा, किंवा कोणाच्या जीवनात हा आनंद जाणार आहे? एक वचन आपण वाचणार आहोत, पहिले शमूएल त्याचा 25वा अध्याय आणि त्याची 36 पासून 43 पर्यंतची वचन। पहिले शमूएल 25वा अध्याय 36 पासून 43 पर्यंतची वचन। पहिले शमूएल 25वा अध्याय
36 पासून 43 पर्यंतची वचनं. मग अबिगैल नाबालाकडे गेली. तो त्याने आपल्या मग अबिगेल नाबालाकडे गेली. तो त्याने आपल्या घरी राजाच्या सारखी मेजवानी केली आहे, राजाच्या सारखी मेजबानी केली असे तिने पाहिले. तिने पाहिले. त्याचे चित्त रमून गेले होते. त्याचे चित्त रमून गेले होते. तो फार झिंगला होता. तो फार चिंगला होता. यास्तव सकाळ उजाडपर्यंत सकाळी उजडेपर्यंत तिने त्याला कमी जास्त काही सांगितले नाही. कमी जास्त काही सांगितलं. सकाळी नाबालाची नशा उतरल्यावर नाबालाची नशा उतरल्यावर त्याच्या स्त्रीने या सर्व गोष्टी त्यास सांगितल्या. तेव्हा त्याचे हृदय मृतवत झाले. तो पाषाणासारखा झाला. नंतर 10 दिवसांनी परमेश्वराकडून नाबालास असा तडाखा मिळाला की तो मृत्यू पावला. नाबालाच्या मृत्यूचे वृत्त ऐकून दावीद म्हणाला. नाबालाच्या मृत्यूचे वर्तमान ऐकून दावीद म्हणाला, नाबालाच्या हातून माझी अप्रतिष्ठा झाली. तिची दाद ज्याने घेतली आणि आपल्या दासास घात करण्यापासून आवरलं. तो परमेश्वर धन्य. परमेश्वराने नाबालाचे दुष्कर्म त्याच्या श्री उलटविले. मग दाविदाने अबिगैलीशी लग्नाचे बोलणे करण्याकरिता तिच्याकडे लोक पाठविले. लग्न करण्यासाठी तिच्याकडे लोक पाठवले. दाविदाचे चाकर कर्मेल येथे अबिगैलकडे येऊन तिला म्हणाले, तुला आपली स्त्री करावयास घेऊन या. म्हणून दाविदाने तुमच्याकडे आम्हास पाठविले आहे. ती उठून भूमीपर्यंत लावून म्हणाली, आपली दासी माझ्या स्वामीच्या दासाचे चरण धुणारी दासी होण्यास सिद्ध आहे. मग अबिगैल तातडीने उठून गाढवावर बसली. तिच्या 5 सख्या तिच्या बरोबर गेल्या. ती दाविदाच्या जासुदा मागून जाऊन त्याची स्त्री झाली. बस ते बाप वाचले. आशीर्वाद. आता एक गोष्ट या ठिकाणामध्ये मी पाहिली, वाचली, परंतु आज तुमचं लक्ष अबिगैल आणि नाबाल या 2 गोष्टीकडे लागायचं. असं लिहिलंय, हा जो नाबाल आहे ना, हा नाबाल तुमच्या आणि माझ्या प्रत्येकामध्ये आहे. असं लिहिलंय त्या ठिकाणामध्ये. नाबाल रात्री झिगला आणि सकाळी उठल्यावर जे काही कर्म त्यानं केलं आणि ते कर्म त्याला आठवलं. कधी कधी आम्ही सुद्धा या नाबालासारखं इतकं काही संसारिक गोष्टीमध्ये झिंगून जातो ना, आम्ही काय करतो की ज्यावेळेस आमचा मृत्यू जवळ येत असतो ना, त्यावेळेस आम्हाला समजतं. नाबाल या शब्दाचा अर्थ पवित्र शास्त्रामध्ये, अबिगैल या शब्दाचा अर्थ, या 2 गोष्टींचा अर्थ आम्ही पाहणार आहोत. पण त्याच्या अगोदर एक गोष्ट आम्हाला जाणीव करून घ्यायची. ही अबिगैल जी आहे ना, ती नाबालाची पत्नी आहे. आणि दाविदानं आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये त्याच्या सैनिकाची पत्नी आपल्या घरामध्ये आणली आणि आम्ही पाहतो की परमेश्वरानं त्याला शापित ठरवलं. तो म्हणला, तुम्ही विचार केला. परंतु इथं मात्र अबिगैलच्या बाबतीमध्ये नाबालाची ती पत्नी असताना त्या अबिगैलला, या नाबालाला मारून परमेश्वर या अबिगैलला दाविदाला देऊन टाकतो. एकीकडं हा जो दाविदाचा आणि सैनिक आहे, या सैनिकाच्या पत्नीवरती दाविदाचा डोळा जातो आणि तो आपल्या सैनिकाच्या पत्नीला आपल्याकडे आणतो आणि परमेश्वर त्याला व्यभिचार ठरवतो. आणि इकडं नाबालाची पत्नी मरती आणि असं लिहिलं, देवानं या नाबालाला तडाखा दिला आणि नाबाल मरून गेला. ऐका, आता अबिगैल आणि नाबाल हे 2 गोष्टी समजल्याबरोबर आम्हाला नेमकं समजणार आहे देवाचा हेतू, देवाचा उद्देश काय. आता पहिली गोष्ट, अबिगैल या शब्दाचा अर्थ आहे पिता आनंद करतो किंवा पित्याचा आनंद. नाबाल म्हणजे मूर्ख. का नाबालाच्या पत्नीला, नाबालाला का मारलं आणि दाविदाला अबिगैल देवानं का दिली, याचं कारण देव मूर्खांबरोबर कधी आनंद करत नाही. जे मूर्ख आहे, ज्यांना बुद्धी नाही, ज्यांना ज्ञान नाही, ज्यांना विचार करण्याची क्षमता नाही, जे देवाला ओळखू शकत नाही,
जे आपल्या बुद्धीनं चालतात, जे झिंकतात, जे नशापान करतात किंवा नशेसमोर त्यांचं काही चालत नाही. मी आता एक्झॅक्टली नशे संबंधानं नाही बोलणार, व्यसन करणाऱ्या व्यक्ती संबंधानं नाही बोलणार. परंतु कधी कधी मनुष्य एवढा झिंगला जातो, एवढा झिंगला जातो, जसं पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं, दारूबाजी आणि संसाराची चिंता. दारूबाजी आणि संसाराची चिंता. मनुष्य या जगामध्ये राहत असताना तो आपल्या कर्मामध्ये इतका बिझी आहे, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या शिक्षणामध्ये, आपल्या ताकदीमध्ये, आपली ओळख, माझं मी पण, याच्यामध्ये तो इतका अडकून गेला की त्याला देव, देवाचं वचन किंवा देवाचे लोक यांची ओळखच राहत नाही. तसं या नाबालाच्या बाबतीमध्ये त्याला दाविदा संबंधानं एक तिरस्कार आणि घृणा त्यानं दाविदाच्या बाबतीमध्ये मी पाहतो की दाविदाला त्यानं तुच्छ मानलेलं आहे. आणि परमेश्वराला ही गोष्ट कधीच पसंत पडली नाही. ज्या व्यक्तीला देवानं अपॉइंट केलेलं आहे, देवानं त्याची निवड केलेली आहे, इशाच्या मुलांपैकी 8 मुलांपैकी या एका मुलाला दाविदाला देवानं निवडलेलं आहे. आणि देवाच्या निवडीच्या विरोधामध्ये हा नाबाल जातो आणि नाबाल मूर्ख ठरला. आणि शास्त्र सांगतं परमेश्वरानं त्याला तडाखा दिला आणि तो मेला 10 दिवसांनी. का तर त्यानं आपल्या जीवनाचा विचार केला नाही किंवा दाविदा संबंधानं त्याच्या डोक्यामध्ये आलेल्या कल्पना किंवा त्याचा अहंकार, या अहंकारामध्ये तो एवढा गळून गेला की त्याला देवाचे लोक सुद्धा समजायला तयार नाही. पवित्र शास्त्र सांगतं इकडं नाबाल मेला आणि अबिगेलेचं लग्न दाविदाशी झालं. ऐका, अबिगेलेचं लग्न दाविदाशी झालं. आता अबिगेल म्हणजे पिता आनंद करतो. ऐका बरं का, फार सुंदर आहे. बायबल मधलं रहस्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल ना, पवित्र शास्त्र एक्झॅक्टली काय आहे, त्यास तुम्ही देवाच्या वचनावरती प्रेम करू लागाल. हे पवित्र शास्त्र इतकं सुंदर आणि शुद्ध पुस्तक आहे. आता दावीद आणि अबिगेल, दाविदाचा संबंध त्यानं बोलणी पाठवली आणि या अबिगेलला आपली पत्नी करून ठेवली. म्हणजे त्यानं आनंद आपल्या घरामध्ये आणला. कुणी? दाविदानं आनंदाशी संबंध त्याचा जोडला. हा दावीद आहे कोण? ऐका बरं का, हा दावीद कोण आहे ते तुम्हाला समजायला पाहिजे, अबिगेल कोण आहे तुम्हाला समजायला पाहिजे, त्यानंतर तुम्हाला हे पण समजलं पाहिजे नाबाल कोण आहे. 3 गोष्टी समजल्या ना, मग तुमचं आत्मिक जीवन, तुम्ही म्हणता संजीवन संजीवन संजीवन, नेमकं संजीवन काय आहे? सभा तर होतात, लोक येतात, सभा संपल्यावर लोक जातात, मग संजीवन आलं म्हणजे नेमकं काय झालेलं आहे? संजीवन आल्यानंतर पहिली गोष्ट देवाची ओळख पटली जाते. देव कोण आहे? संजीवनामध्ये देवाची आणि आमची गाठ पडली पाहिजे. समजा वक्त्याची गाठ पडली, लोकांची गाठ पडली, गाणाऱ्या लोकांची गाठ पडली, या ठिकाणात तुम्ही आला, या ठिकाणाची गाठ पडली, पण या ठिकाणामध्ये येण्यासाठी आवश्यक असणारी व्यक्ती जर येशूची गाठ पडली नाही तर आमच्यात कधी संजीवन येणार नाही. येशूची गाठ पडली पाहिजे, त्याची ओळख झाली पाहिजे. दाविदाची ओळख नाबालाला झाली नाही, पण अबिगेलला त्याची ओळख झाली. हा कोण आहे दावीद? यशाच्या पुस्तकामध्ये म्हटलं या ईशाच्या बंधाऱ्याला धुमारा फुटेल. दावीद हा कोण आहे? तर येशूला आपल्यामध्ये बाळगणारा व्यक्ती आहे. आणि बाप्तिस्मा करणारा योहान येशूला बाप्तिस्मा देताना येशू वर आल्याबरोबर स्वर्गात वाणी काय होती? हा माझा परमप्रिय पुत्र आहे, याच्याविषयी मी संतुष्ट आहे. म्हणजे माझा आनंद कशामध्ये? येशूमध्ये आहे. आता अबिगेल म्हणजे पित्याचा आनंद. आता पित्याचा आनंद कोणामध्ये? येशूमध्ये. आणि दावीद कोण आहे? दावीद येशूचा पूर्वज. या कुळात येशूचा जन्म होणार होता. ते कुळ आहे, ते दाविदाचं कुळ आहे. आता दाविदाचं आणि आनंदाचा संबंध असावा. नाबाल म्हणजे मूर्ख. जगामध्ये आत्मिक जीवन जगणारे पुष्कळ मूर्ख आहेत, नाबालासारखे ते आहेत. कोण नेमके? तुम्ही म्हणता नाही माझी देवाची ओळख झालेली, मी शहाणा आहे. परंतु ज्यावेळेस तुम्हाला ही वचनं कळेल ना, जेव्हा तुम्ही याच्यामध्ये जाल त्यावेळेस आपोआप तुम्हाला कळेल कित्येक वेळा प्रभूचा आनंद माझ्यामध्ये नाही. बऱ्याच लोकांची समस्या आहे. आम्ही प्रार्थना करतो, आम्ही चर्चला जातो, आम्ही आराधना करतो, आम्ही दान देतो, सगळं काही, आम्ही संजीवन सभेला जातो, पण तरी सुद्धा जीवनामध्ये एक वृक्षपणा आहे. कुठंतरी वाटतं काहीतरी हरवलेलं आहे, कुठंतरी वाटतं काहीतरी मिसिंग आहे, कुठेतरी वाटतं काहीतरी उणेपण आहे. नेमकं काय आमच्यामध्ये उणेपण आहे?
आणि का ती परिपूर्णता आमच्यामध्ये येत नाही, का देवाचा आनंद आमच्यामध्ये येत नाही? एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर तुम्हाला खऱ्या देवाची ओळख पटली ना, पौल, सिलास, पेत्र यासारखे लोक बंदीशाळेमध्ये असताना सुद्धा बंदीशाळेत पण त्यांनी साखळदंड वाजून प्रार्थना केलेली, त्यांना प्रभूचा आनंद आहे. मग आम्ही साधारण जीवन जगत असताना ना आम्ही बंदीशाळेमध्ये ना आम्ही त्रासामध्ये आहे, पण तरी पण आमचा आनंद हरवलेला आहे. काय कारण आहे? कोणती मूर्खता आमच्यामध्ये? हा नाबाल मरणं फार गरजेचं आहे. नाबाल मेला तर दाविदाची ओळख पटणार आहे, दाविदाशी संबंध येणार आहे. जोपर्यंत नाबाल जिवंत आहे तोपर्यंत दाविदाचं तुमचं नातं जुळलं जाऊ शकत नाही ना. दाविद म्हणजे आम्ही ख्रिस्ता संबंधानं सांगितलं गेलेलं आहे. येशूचा जन्म त्याच्या कुळातनं झालेला आहे. ईशाच्या बंधनाला धुमारा फुटेल. दाविदाच्या संबंधानं म्हटलं की तुझ्या कुळातनं जो राजा होईल आणि त्याच्या सत्तेला कधी अंत नसणार आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म त्या कुळातनं होणार आहे. परंतु त्याच्या अगोदर नाबाल तर मेला पाहिजे ना. नाबाल जिवंत असेल तर कसं तुमच्या कुळामधलं, तुमच्या घराण्यातलं, तुमच्या चर्च मधलं हा येशूचा जन्म होणार कसा? कसा ख्रिस्त तुमच्यामध्ये राहणार आहे? आणि येशू आल्याशिवाय तुमचा आनंद परिपूर्ण होऊ शकणार नाही, पित्याचा आनंद तुम्हाला मिळणार नाही. मग कोण नाबाल आहे? हा नाबाल आज रात्री मरणं फार गरजेचं आहे. तर नाबाल तुमच्या जीवनात मेला ना, मी 100% तुम्हाला सांगतो तुमचं जीवन आनंदानं परिपूर्ण जीवन बनणार आहे. पण नाबाल मेला पाहिजे, नाबाल मेलाच पाहिजे. जोपर्यंत नाबाल जिवंत आहे तोपर्यंत पित्याचा आनंद तुमच्यामध्ये कधी येऊ शकणार नाही. योबाचं पुस्तक 5वा अध्याय आणि त्याचं 2रं वचन. नाबाल म्हणजे मूर्ख, अबिगल म्हणजे पिता आनंद करतो. कोण हा नाबाल आहे आणि आज रात्री तो कसा मेला पाहिजे ते आम्ही वाचणार आहोत. योबाचं पुस्तक 5वा अध्याय आणि 2रं वचन. योबाचं पुस्तक 5वा अध्याय 2रं वचन. मूर्ख तर चिंता करून नाश पावतो, वेडा मत्सराने मरतो. पा कोण त्या ठिकाणामध्ये मूर्ख आहे, कोण नाबाल आहे? एक गोष्ट ध्यानात ठेवा, नाबाल मेला आणि इकडं अबिगल दाविदाशी लग्न करते. आज रात्री आमच्यातला पण नाबाल म्हणजे मूर्ख मेला पाहिजे. मग कोण मूर्ख आहे? जो चिंता करतो तो मूर्ख आहे. बऱ्याच लोक या ठिकाणामध्ये आहेत आणि मला माहितीये सगळ्यांच्या जीवनात काही ना काहीतरी चिंता आहे. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणाला लग्नाची चिंता आहे, लग्न झाली त्यांना लेकराची चिंता आहे, लेकर झाली त्यांना शिक्षणाची चिंता आहे, ज्यांचं झालं नाही त्यांना होण्याची चिंता आहे, ज्यांचं झालं त्यांना टिकण्याची चिंता आहे. चिंता काही सुटलेली नाहीये. प्रार्थना आहे पण चिंता आमच्याकडे आहे. आणि चिंता असेल तर आम्ही मूर्ख आहे. बायबल सांगतो तुम्ही मूर्ख आहात. कोण? चिंता करणारे लोक. अभिवचन काय माहिती का प्रभूचं? ज्यानं पुत्र दिला तो बाकीच्या गोष्टी देणार नाही का? तर येशू तुम्हाला मिळालेला आहे, तेव्हा आपलं सर्वोत्तम पुत्र तुम्हाला दिलेला. मग पुत्र त्याने राखून ठेवला नाही तर बाकीच्या गोष्टी देणार नाही का? पण आज विश्वासणाऱ्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं पाप कोणतं असेल तर चिंता नावाचं सगळ्यात मोठं पाप आहे. सगळ्यात मोठं पाप. एकीकडे म्हणतो मी विश्वासणार आहे आणि विश्वासणार म्हणजे काय? चर्च मध्ये गेलो, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, आता दिला सलाम, इकडे सलाम आहे, आमच्याकडे प्रेज लॉर्ड, तुमच्याकडे सलाम, तुम्ही सगळ्याला एकमेकाला भेटता. प्रार्थना पण तुमची फार मोठी भारी आहे. घरी गेल्यावर जास्त तुमच्या समोर प्रश्न येतात, त्या प्रश्नाला पाहून तुम्ही एवढं घाबरून जाता, कसं व्हायचं माझं, माझ्या मुलीचं कसं होणार आहे. परंतु तुम्ही विश्वासणारे आहात, तुमचा प्रभूवरती भरोसा आहे. मग कोराचे पुत्र तर वेदीच्या शृंगाला पकडून म्हणतात, यास तो पृथ्वीवरती पालखी झाली, सागराच्या उचंबळ्यानं पर्वत हल्ले तरी आम्ही भिणार नाही. त्याच्यामध्ये विश्वास आहे. तो कुठल्याच गोष्टीची चिंता करत नाही. येशू पण म्हणतो नाही का, आकाशातल्या पाखरांकडे पहा, ते पेरीत नाही, कापीत नाही, तर त्यांचा देव त्यांना देतो. जर देव पाखरांना देतो तो म्हणतो या पाखरांपेक्षा तुमचं मोल किती अधिक आहे, किती मोलवान आहात तुम्ही. येशूचा मृत्यू पाखरांसाठी नाही, तुमच्या आणि माझ्यासाठी झाला. निश्चित भविष्याचे प्रश्न तुमच्या समोर आहेत. काही तरुणांसमोर नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, काही विवाहित स्त्रिया त्यांच्या समोर मोठे प्रश्न आहेत. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, तुम्ही चिंता करून तुमच्या आयुष्याची दोरी हातभर सुद्धा लांबू शकत नाही असं पवित्र शास्त्र सांगतं. हातभर सुद्धा नाही. आणि इथं नाबाल म्हणजे मूर्ख म्हटलेला आहे. आणि मूर्ख कोण? जो उद्याची चिंता करतो तो मूर्ख आहे.
नेहमी आमच्या डोक्यामध्ये उद्याच्या चिंता आहे, तरुण लेकरांना त्यांच्या भविष्याची चिंता आहे. मला नोकरी लागेल का, लागली तर ती टिकेल का, आणि पुष्कळ लोकांचं ते. पण एक गोष्ट मी तुम्हाला सांगू का, या दिवसामध्ये देव फार मोठे चमत्कार करत आहे. मी स्वतः अनुभवले. एक मुलगी, आणि मला वाटतं वसईमध्ये त्या ठिकाणी तुम्ही पहिल्या इकडची तुमची मागच्या वेळेस मला वाटतं एप्रिलमध्ये एक सभा झाली. ती सभा संपल्यावर मग इकडून मी वसईला गेलो, आणि वसईला गेल्यावर एक मुलगी रडत रडत माझ्या समोर आली, आणि मग तिने सांगितलं मी इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, माझं शिक्षण, मी फार गरिबीमध्ये शिक्षण पूर्ण केलं, आणि आज या कोरोना काळामुळं माझ्याकडे जवळजवळ वर्ष दीड वर्ष झालं माझ्याकडे नोकरी नाही, नोकरीचे चान्सेस पण नाहीये, आणि हातातून सगळं चाललेलं आहे. आणि त्यावेळेस त्या ठिकाणामध्ये आम्ही त्या मुलीसाठी प्रार्थना केली. म्हटलं प्रभूजी, ती म्हटले तुम्ही प्रार्थना करा की देव मला त्या ठिकाणात देईल. म्हटलं रडू नकोस, तुझ्यासाठी प्रार्थना करतो. तुझ्यासाठी प्रार्थना केली, आणि प्रार्थना केल्यावर दुसऱ्याच महिन्यामध्ये ती सांगते, मला 1.5 वर्ष एक सुद्धा माझ्या हातामध्ये काम नव्हतं, पण आज माझ्याकडे 1 लाख रुपये पगाराचं काम प्रभूनं मला दिलेलं आहे. का? मूर्ख चिंता करून मरतो, पण जे अभियगल आहे ती दाविदाशी जडली जाते. दाविदाशी जोडली जा, चिंतेशी जोडले जाऊ देऊ नका. जितक्या तुम्ही चिंता कराल तितकं तुम्ही मूर्ख ठरणार आहे. हे मला चिंता करणारे लोक बिलकुल पटत नाही. चिंतेनं तुमच्यातलं आत्मिक जीवन मरून जातं. जेवढ्या तुम्ही चिंता कराल, कोरडेपणा तुमच्यामध्ये येतो, आनंद निघून जातो, मनाची शांती भंग पावली जाते, आणि चिंतेनं मनुष्य पाप करण्याकडे प्रवृत्त होतो. जेव्हा मनुष्य चिंता करतो ना, आपोआप तो पापाकडे अट्रॅक्ट केला जातो. त्या चिंतेमुळं एखाद्या दारू पिणाऱ्या माणसाला विचार, हो तुम्हाला पिण्याची इच्छा नसती, पण प्रश्नामुळे मी पितो, म्हणजेच काय, चिंता त्याच्याकडे आहे, तो चिंतेमुळे दारू पितो ना. म्हणून शास्त्रामध्ये म्हटलं, दारूबाजी आणि संसाराच्या चिंता या दोन्ही गोष्टी सारख्याच आहेत. एखाद्या व्यक्तीला सांसारिक प्रश्नानं ज्यावेळेस तो जास्त घडून जातो ना, त्याला दारू सारखीच नशा असते, दारूपेक्षा भयानक नशा त्याच्याकडे असते. तो सांसारिक बनलेला आहे. आणि मी असं विचारतो तुम्हाला, तुमचा देवावरती जर विश्वास आहे, मग तुमचा या गोष्टीवरती काय विश्वास असू नये, तो आपल्या प्रियजनाला जे काही लागतं ते झोपेत पुरवतो. झोपेत पुरवतो. हात कुठं तुम्ही, हे तुम्हाला उत्तमातलं उत्तम देणार. पण हा नावाजलेला पाहिजे ना, चिंता केल्या पाहिजेत ना. चिंता गेल्याशिवाय तुमचा आत्मिक मनुष्य जागा कसा होणार, तो कसा रिवाईव्ह होणार आहे. आज तुमच्यातल्या ते चिंता गेल्याच पाहिजे. लक्षात घ्या, तुमच्या लेकरांच्या चिंता, तुमच्या चिंता आणि तुमच्या शरीराच्या चिंता पण तुम्ही करू नका. हे शरीर आहे, व्याधी विकार असणार आहे, पण विकार बायबल सांगतं आजार मरणासाठी नव्हे तर देवाच्या गौरवासाठी आहे. देवाचं गौरव त्याच्यामध्ये होणार. मला परवा एका सिस्टरचा कॉल आला, तिने सांगितलं, असं साक्ष सांगा लोकांना. दवाखान्यामध्ये आम्ही गेलो, 12 वर्ष माझी आई हॉस्पिटलमध्ये जात असताना काही वर्षापूर्वी तिला तिचं पोट फुगायचं, हातपाय सगळे सुजायचे, आणि त्यानंतर आम्हाला प्रश्न पडला की नेमकं झालं काय. हो, दवाखान्यामध्ये दाखवायला गेलो. मग तिने मला कॉल केला होता, आणि ती म्हटली तुम्हाला कॉल केल्यावर तुम्ही प्रार्थना केली, तिच्या अंगावरची सुजणी घेऊन गेली, आणि मग आम्ही काही दवाखान्यात गेलोच नाही, तसंच बसलो, नॉर्मल राहिलो. आणि सहज आईला चेकअप करण्यासाठी दवाखान्यामध्ये घेऊन गेलो, तर दवाखान्यामध्ये गेल्यावर डॉक्टरने डोक्याला हात मारला, आणि ते म्हटले तुमच्या आईच्या दोन्ही किडन्या गेल्या 12 वर्षापासून खराब आहेत, एकही किडनी काम करत नाही, आणि बिना किडनीचं तुमच्या आईला डायलिसिस नाही, काय नाही. हे घडलं कसं? का तर आमच्या बरोबर आमचा देव आहे. देव आहे आमच्या बरोबर. आहात कुठं तुम्ही? तुम्ही जितका आजाराची चिंता कराल, जितका आजाराविषयीचा विचार कराल, तुम्ही चिंता करून करून संपून जाणार आहात. तुम्ही संपून जाणार आहात. लाजरस कबरेमध्ये होता, त्यास मार्था काय त्याला म्हणती, मरिया काय त्याला म्हणती, तू असतास तर माझा होम मेला नसतं. बरोबर बोलली ना ती. आज आमच्या मरणाचं कारण काय, आमच्या आजाराचं कारण काय? येशू आमच्यामध्ये नाही. जर येशू आमच्यामध्ये असता तर चिंता आम्हाला वाटलीच नसती. डोंगरावरती शिष्याला चिंता वाटली, एवढे लोक गेले 3 दिवस आणि आपल्या बरोबर आहेत, आता ते उपाशी आहेत प्रभूजी, त्यांना खाण्यासाठी भाकरी नाही. येशू म्हटलं तुम्ही त्यांना भाकरी द्या. ऐका, म्हटलं एवढ्या लोकांना कसं काय जेवण आम्ही देणार आहे, आणि आपल्याकडच्या ज्या पैशानं आणि 300 रुपयाच्या भाकरी यांना पुरणार आहेत का?
येशूनं म्हटलं तुमच्याकडच्या भाकरी द्या. एका छोट्या मुलानं 5 भाकरी 2 मासे आणले आणि बायबल सांगतं 5,000 पुरुष 5 भाकरी 2 माशाच्या द्वारे येशूनं तृप्त केलं. 12 टोपल्या उरवल्या. का? कारण चिंता करणं गरजेचं नाही, देवाच्या सानिध्यामध्ये बसून येशूशी नातं जोडणं गरजेचं आहे. त्याच्याशी नातं जोडा. कशाला चिंता करत आहात? कोणत्या गोष्टीची चिंता करत आहात? हा नाबाल मेलाच पाहिजे, या चिंता गेल्याच पाहिजेत. जर चिंता असतील तर तुमचं देवाशी असणारे संबंध तुटून जाणार आहे. कसं देवाच्या जवळ तुम्ही जाऊ शकणार आहात? तुमचा विश्वासच नाही. जो व्यक्ती चिंता करतो त्याचा देवावरती विश्वास नाहीये. कोण म्हणतं त्याचा देवावरती विश्वास आहे? तुम्ही चिंता करणारे लोक, देवावर तुमचा विश्वासच नाहीये. तुम्ही प्रार्थना करता म्हणून तुमच्या देवावरती विश्वास असं नाही. प्रार्थना तर दारुड्या आपण करतो ना. सैतानाने प्रार्थना केली नाही. गरजेकराच्या प्रांतामध्ये येशू गेला, त्यास भूतग्रस्तानं प्रार्थना केली नाही, आमच्यामध्ये पडू नकोस, आम्हाला डुकरांमध्ये शिरण्याची आज्ञा कर. 6,000 भूत येशूजवळ प्रार्थना करतात. मग प्रार्थना केलं म्हणजे तुम्ही तुमच्या जवळ येशू असं तुम्हाला वाटतं का? अहो, सैतान पण तुमच्यातलं प्रार्थना करतो. चर्चला जाता म्हणून तुम्हाला वाटतं तुम्ही प्रार्थनाशील विश्वासणारी लोक. कुबडी स्त्री, तिच्यामध्ये विकाराचा आत्मा होता आणि ती विकाराचा आत्मा घेऊन चर्चला जात होती. लक्षात घ्या, चर्चला जाता याचा अर्थ तुम्ही विश्वासणारे असं सिद्ध होत नाही. तुम्ही चिंता सोडून देता म्हणजे तुम्ही विश्वासणारे असता. चिंता सोडा ना. कसं होईल, काय होईल. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, देव स्वर्गामध्ये बसून काय करतो याचं उत्तर शोधायचं आपल्याला. काय करत असेल देव स्वर्गामध्ये बसून? तुम्ही तरी तर बसून रोजच्या दिवसात काही ना काहीतरी करत असता. आता देव स्वर्गामध्ये बसून काय करत असेल हा प्रश्न बघा ना, मग तुम्हाला सगळं समजेल. त्या पृथ्वी तलावरती देवानं तुम्हाला मला ठेवलं, मला ठेवलं, तुम्हाला ठेवलं. तिथे बसून देव काय? आता देवाला टाइमपास पाहिजे की काहीतरी. स्वर्गामध्ये देवदूत आराधना करतात, हे करतात, सगळं ठीक आहे. पण पृथ्वीवरती मानव निर्माण केला, काय करायचं? मग त्याचं उत्तर पवित्र शास्त्रामध्ये सापडतं. योवाच्या संबंधानं, धार्मिक व्यक्ती संबंधानं हा लुसिफर हा सैतान स्वर्गामध्ये गेला. लक्षात ठेवा, सैतान आम्हाला वाटतं कब्रस्तान मध्ये, तो कब्रस्तान मध्ये नाही, तो स्वर्गात पृथ्वीवर त्याचा अपडाऊन चालू आहे. कब्रस्तान मध्ये नाही बरं का तो. इथं गेल्यावर घाबरू नका, इथं सैतान आहे, इथं सैतान आहे, इथं सैतान. तिथं नसतो तो. तो कुठं असतो? योवाच्या घराच्या बाहेर. कुठं होता? योवाच्या घराच्या बाहेर. सैतान योवाच्या घराच्या बाहेर बसलेला होता. आणि देवाने त्याला प्रश्न केला, काय तुझं लक्ष माझा सेवक योब याकडे गेला का? तो म्हटलं होय, गेलंच. आणि तो देवाला काय चॅलेंज करतो माहिती का? तो काही तुझं फुकट भय बाळगत नाही, तू त्याच्या सगळ्या भोवती कुंपण करून ठेवलेलं आहे. काय देवाचा टाइमपास तुम्हाला सांगतो बरं, काही का तू त्याच्या सगळ्या भोवती कुंपण केलं म्हणून तो प्रार्थना करतो. देव म्हटला ठीक आहे, मी कुंपण काढतो. देव आता सैतानाने चॅलेंज केलं, देवानं स्वीकारलं. आणि देवाला धार्मिकाविषयी पूर्ण खात्री असती, माझा नीतिमान व्यक्ती मला बिकट परिस्थितीमध्ये सोडणार नाही, कधी सोडणार नाही. बिकट परिस्थिती येणार. आणि एके दिवशी योबाचं सगळं देवानं काढून घेतलं. आणि तर लुसिफरला पहा, इकडं देव योबाकडे पाहतो आणि सैतान पण योबाकडे पाहतो. आता सैतानाला आम्हाला हरवायचं आहे. सैतान तर आहे जगामध्ये, सैतान जगामध्ये आहे. पण आम्ही जो सैतान पाहिला, आम्हाला कुठला सैतान आवडतो माहिती का? कोणाच्या तरी अंगात आलं आणि तो घुमायला लागला आणि मग केस सुटले, मग इकडे तिकडे नाचायला लागले, आम्हाला वाटतं तो सैतान आहे. तो सैतान नाही. तो सैतान धार्मिक व्यक्तीच्या घराच्या बाहेर थांबलेला असतो. टेन्शन द्यायला, लेकरांचं टेन्शन, नोकरीचं टेन्शन, बायकोचं टेन्शन. आता त्याची लेकरं मेले, सगळं मेले. लेकरं मेल्यावर त्याच्या बायकोचं टेन्शन सुरू झालं. त्याची बायको त्याला काय म्हणती? अहो मरून जा, देवाला दोष द्या, मरून जा. म्हणून लक्षात ठेवा, बायकांनी कधी पुरुषांना म्हटलं ना मरून जा, तर मरू नका बरं. ते म्हणतात ना मरून जा, मरून जा. सगळ्या बायका तसंच म्हणतात, मरून जा, नाही का, डोकं फिरल्यावर त्यांचं. आता ते सात्विक योवाच्या बाबतीत त्याची बायको त्याला आणि मरून जा म्हणती, म्हणून तुम्ही मनाला एवढं लावून घेऊ नका. तुम्ही म्हणता नाही हो, माझी बायको मला मरून जा म्हणती. योबाला सुद्धा म्हटली मरून जा. त्याला घरातलं पण टेन्शन होतं, बायकोचं टेन्शन होतं. मग आता योबाचं मला मोठा त्याच्या धार्मिकतेविषयी मला नवल वाटतं. तरी काही लोक म्हणतात बायको बोलली म्हणून मी दारू पिलो. योग नाही दारू पिला, योग दारू नाही पिला. तो आपल्या पत्नीशी पण भांडत नाही बसला, ठाकरानं आपलं अंग खाजवत बसला आणि आपल्या जन्मदिवसाला शाप देत बसला. कारण त्याच्यामध्ये नीतिमत्व होतं, धार्मिकता होता. आणि स्वर्गातला देव त्याच्याकडे पाहत होता आणि तो म्हणत होता, योबासारखा नीतिमान या पृथ्वी तलावर दुसरा कोणी नाही.
हे नीतिमत्व तुमच्यात असणं गरजेचं आहे. नाबाल मरू द्या हो. हा नाबाल जो तुम्हाला चिंता करायला लावतो ना, योगाने आपल्या जीवनाची चिंता नाही केली. माझं सगळं गेलेलं आहे. लेकरं गेली, गाढवं गेली, उंट गेले, हे सगळं मेलं म्हणून त्याने चिंता करत बसलं. तुमची एक साधी नोकरी गेली म्हणून तुम्हाला दुःख होतं. घरातली एखादी व्यक्ती गेली तर तुम्ही म्हणता देव नाही. कोणीतरी आता येत आम्ही चर्चा करत होतो. पास्टर आणि त्यांची पत्नी कोरोनामध्ये मेली. पोराडा चर्च मधले सगळे वाद्य तोडले. माझ्या बापाने त्यांना मारून टाकलं. का माझ्या बापाला देवाने मारून टाकलं? अरे देवा तो अधिकार आहे. जन्म समय मृत्यू समय हा देवाला ठरवलाय प्रत्येकाचा ठरलेला आहे. अजून एक माझा युट्यूबला व्हिडिओ बघा. मृत्यूनंतर काय? मरण खूप सोपं आहे. कोणाला वाटलं पटकन जाऊन रेल्वे खाली पडतात. आणि तुम्हाला माहित नसतील तर मला विचारा, मी तुम्हाला आयडिया देतील मरणाच्या. कशा पद्धतीने तुम्हाला मरण पाहिजे त्याच्या पण आयडिया देतील. पण बायबल सांगतं मरणानंतर काय? जाणार कुठं? अहो इथं पृथ्वी तलावरच्या थोड्याशा असणाऱ्या वेदना यातना याला कंटाळून आम्ही मरण पत्करतो. आणि शास्त्र सांगतं की आता जर तुम्ही ख्रिस्तामध्ये मेला नाही तर तुम्हाला येशू ख्रिस्त येईपर्यंत अधोलोकामध्ये यातना भोगावे लागतील. जसा श्रीमंत माणूस मेला आणि तो अब्रामाला सांगतो, हे देवा त्या लाजरसला फोडानं भरलेल्या माणसाला माझ्याकडे पाठव आणि त्याचं पाण्यामध्ये थेंब बुडव आणि माझ्या घशामध्ये ते पाणी टाकायला सांग. का तर मी ते यातना भोगत आहे. मेल्यावरती यातना भोगत आहे. अजून न्याय व्हायचा आहे, नरक यायचा आहे. आग कुठं? मरण सोपं आहे पण मरणानंतरचे प्रश्न कोणी सोडू शकणार नाही. मग कशाला चिंता करता? चिंता करून आपलं जीवन व्यर्थ घालू नका. कोण नाबाल आहे? चिंता करणारा मूर्ख आहे, तो नाबाल आहे. आणि हा नाबाल आज रात्री मेला पाहिजे. मी 100% तुम्हाला खात्री देतो, जर तुमचा प्रभूवरती विश्वास असेल तर योग्य समय तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. आमेन म्हणाल का? जरा जोरात आम्ही येऊ द्या तुमचं. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर 100% मिळणार आहे. एका मुलीनं फोन केला होता. 13 वर्ष झाली माझ्या लग्नाला होऊन. डॉक्टरकडे चेकअप करण्यासाठी गेले. डॉक्टर म्हटले तुला गर्भधारण होऊच शकणार नाही. तुझ्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम आहे, तुझ्या गर्भाशयात प्रॉब्लेम आहे आणि तुझे जे सगळं काही तुझ्यामध्ये दोष आहे. तुझं कधीच तू आई होऊ शकणार नाही. आणि मग ती म्हटली बाळासाहेब डॉक्टर असं सांगतात. मग तुला काय वाटतं? नाही मी पुष्कळ साक्षी तुमच्या स्टेटसला बघते, तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करावी एवढंच वाटतं. म्हटलं पहिली गोष्ट आता विचार करण्याचं सोडून दे, डॉक्टर काय म्हणतात. आता मी सांगतो ते शब्द विश्वास ठेव. अब्रामाला देवानं सारेचं गर्भाशय मृत झालं होतं आणि तेव्हा त्या सारेच्या गर्भाशयाला प्रभूनं जिवंत केलं आणि त्याला किरायसाग दिला. प्रभू तुला देईल हा विश्वास ठेव. आणि त्या दिवशी तिने ती विश्वास ठेवला. त्यानंतर ती चेकअपला गेली 2 महिने. डॉक्टर 10 वेळा तिचे रिपोर्ट पाहत होते आणि तिला पाहत होते. डॉक्टर काय झालं? 12 वर्ष तुला लेकरू नव्हतं आणि मी सांगितलं होतं की तुला लेकरू होणार नाही. मग आता काय? लेकरू नाही, आता तुझ्या पोटामध्ये जुळ आहे. नुसतं लेकरू नाही, 2 लेकरं पोटामध्ये होती. आहात कुठं तुम्ही? चिंता करून सोडून द्याल तर देव तुम्हाला दुप्पट अभिषेकानं भरेल. नाबाल मेला पाहिजे. नाबाल मरणं गरजेचं आहे. कोण नाबाल आहे? मूर्ख. वाचा परत वचन. हे वाच पुस्तक 5वा अध्याय 2रे वचन. मूर्ख तर चिंता करून करून नाश पावतो. मूर्ख तर चिंता करून करून नाश पावतो. वेडा मत्सराने मरतो. कोण नाबाल आहे हो? पहिली गोष्ट चिंता करणारा. बोला की मुख्य आहेत का तुम्ही सगळे? मी तर ऐकलं तुम्ही फार बोलता म्हणून तिकडचे नवापूरचे लोक. कोण मूर्ख आहे? नाबाल म्हणजे काय? मूर्ख. पण मूर्ख कोण आहे? चिंता करणारा. कशाचे? लग्नाची चिंता करायची नाही. लग्न झाल्यावर नवऱ्याची चिंता करायची नाही. म्हणजे त्याला जेवायला द्या. तुम्ही चिंता नाही करायची, पडू दे त्याला. तसं नाही. त्याची दारू सुटेल का? तो चांगला वागेल का? तो चर्चला येईल का? एक गोष्ट तुम्हाला सांगतो, माझ्याकडे खूप साक्षी आहेत.
मी असाच परवा पुण्याला मीटिंगला जात असताना एका आंटींचा मला फोन आला. म्हणजे बाळक साहेब, मला ती सारखी फोन करायची की तिचा मुलगा इतका बाद झाला होता, इतका तो व्यसन करणारा होता की तो घरामध्ये सगळ्यांना मारायचा. आणि ते हैराण झाले. सगळं वचन सांगून झालं, अमक झालं, तर चर्च झालं, पण तो मुलगा एकदम बाद झाला होता. मग ते म्हटले आता काय करावं, याला सांगायचं तरी काय, कशा पद्धतीने याला सांगावं, कसं समजून सांगावं. दरवेळेस मला फोन करायचे, म्हणजे पास्टर त्याचं जीवन बदलावं म्हणून प्रार्थना करा. आणि एक दिवशी त्याने एक त्याला व्हिडिओ पाठवून दिला संदेशाचा, मृत्यूनंतर काय. आणि लोक अचानक झटका खाऊन मृत्यू का पाहतात. 2 व्हिडिओ आहेत, नक्की बघा बरं का. ज्यांना जास्त जगायचं असेल आणि चांगलं जगायचं असेल तर 2 व्हिडिओ या असणारे युट्यूब वरती नक्की बघा. एक, मेल्यानंतर कुठे जाणार आहे, आणि दुसरं, लोक रात्री झटका खाऊन एकदम का मरून जातात. बऱ्याच लोकांचा प्रश्न, सगळ्याला वाटतं एकदम धड दाखवत आहे, कुछ कम नाही, सगळं ठीकठाक आहे, मी हे करेल, मी ते करेल, आणि देव एका रात्री झटक्याने त्यांना मार. हे दोन्ही व्हिडिओ त्याला दाखवले. 2 व्हिडिओ बघितल्या बघितल्या पोराच्या पायाखालची वाळू सरकली. आणि त्यानं तो म्हटलं की अजून एक पाठव, अजून एक पाठव. आणि ते म्हटले त्या दिवसापासून माझ्या पोरानं हातात दारूची बाटली नाही तर दिवस रात्र बायबल घेऊन तो देवाचं वचन वाचू लागला. देव सगळ्याला बदलतो, देव सगळ्याला बदलतो. चिंता करू नका. सैतानाला वाटतं तुम्ही चिंता करावी. तुमची लेकरं, तुमचा पती, तुमचं व्यक्तिगत जीवन याच्यामध्ये पुष्कळ चिंता पाठवण्याचं काम. हा नाबाल मेला पाहिजे. नाबाल मेला मग तुमची दाविदाबरोबर संबंध जोडले जाणार, म्हणजे तुमच्या येशूबरोबर संबंध जोडले जाणार. कसं चिंता करून येशूशी तुमचे संबंध जोडले जातील. येशूला चिंता करणारे लोक आवडत नाही. वारंवार तो म्हटला, आकाशातल्या पाखरांकडे पहा, ते काही चिंता करत नाही. तुमच्याकडे दुष्काळ आहे, पाखरांना कुठे दुष्काळ आहे, ते कुठे चिंता करत आहे, त्यांच्याकडे कुठं बीपी, त्यांना कुठं शुगर आहे. सगळे रोग आम्हालाच. चिमण्याचा आहे का दवाखाना, डॉक्टर आहे का त्यांचे, चिंताच करत नाही. आम्हाला सगळं असून चांगलं हॉस्पिटल दाखवा, नाही आम्हाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करा. तुम्हाला ऍडमिट करून आम्ही रिकामी होऊ का, नाही का. त्यांना करावं लागतं ऍडमिट, पण घरच्यांना सगळे रिकामे होतात ना. आणि कशामुळे झालं माहिती का, ती चिंता, त्या काळजासारख्या, याचं कसं होईल, त्याचं कसं. म्हातारे माणसं असतात बघा, उगाच टाइमपास करत राहतात. तिची आठवण आली आणि त्याचं चिम्याचं असं झालं, सोम्याचं तसं झालं. व्यर्थ चिंता करणारा हा नाबाल आहे. जर तुमच्यामध्ये येशू आहे तर तुम्हाला आशा आहे. येशू आहे तर तुमच्याकडे आशा आहे. येशू तुमच्यामध्ये आशेची निर्मिती करतो. हा नाबाल आज रात्री मेला पाहिजे. नाबाल म्हणजे चिंता सोडणं. नाबाल म्हणजे कोण, द्वेष करणारा, मत्सर करणारा, तो पण नाबाल आहे बरं का. मत्सर समजतं. कधी कधी काही लोक आमच्या डोक्यात बसतात, ते आवडतच नाहीत आम्हाला. चर्च मध्ये बघितलं तरी आमचं डोकं फिरतं. आराधना कमी, दातोट खाणं जास्त होतं, नाही का. त्यांना बघितलं त्यांना पाहिलं की आम्हाला असं वाटतं की नाही. आणि एवढं डिक्लेअर असतं आमच्याकडनं की आम्ही हे कुठल्याच वर्गात जाणार, तुमचं बघा आधी, ते जातात का नाही नंतर. जसं काय यांना देव तिथं डोरकीपर ठेवणार आहे आणि सांगणार यांना आत घ्यायचं तर तुम्ही घ्या, नाही तर हाकलून द्या. का घेऊ नाही का. मत्सर करणारे नाबाल आहेत. काय तुमच्यामध्ये कोणाविषयी मत्सर आहे का. कोण व्यक्ती अशी आहे की ज्या व्यक्तीमुळं तुमच्या मनाची शांती तुटलेली आहे, ती व्यक्ती तुम्हाला पसंत नाही. पण तुम्हाला माहिती का, देवाचं वचन युनिव्हर्सल आहे, जागतिक आहे. देवानं जगावर प्रीती केली, जगामध्ये ती व्यक्ती पण आहे. कधी कधी सेवकांमध्ये पण एकमेकाविषयी मत्सर असतो, स्पर्धा असते, ईर्ष्या असते. आणि सगळे सेवा कुणाची करतात, तो कुणाची करतात. मग त्यांचा इश्यू वेगळ्या ठिकाणात तयार झाला आणि यांचा इश्यू वेगळ्या ठिकाणात तयार झाला का. बॅप्टिस्ट वाल्यांचा वेगळा, पेंटिकॉस्ट वाल्यांचा वेगळा, यांचा वेगळा, त्यांचा वेगळा. आणि मुळामध्ये आम्हाला त्यांच्या हातात हात द्यायला सुद्धा कसं तरी वाटतं. कसं काय, ते देवाचे लोक नाही. कुणी ठरवलं देवाचे लोक ते आहेत का तुम्ही आहात. कुणी ठरवलं, कोण ठरवणार आहे. कोणत्या कारणानं तुम्ही मत्सर करत आहात. का तुम्हाला त्याच्याविषयी द्वेष भावना वाटते, का त्या व्यक्तीचा तिरस्कार तुम्ही करत आहात. हा नाबाल आहे. आणि ज्याच्यामध्ये मत्सर आहे, ऐका, हे बिब्लिकल मी तुम्हाला सांगत आहे, बायबलचं वचन सांगत आहे. याला संजीवन म्हटलेले. कोणतं संजीवन, मनुष्याचं परिवर्तन करणारं देवाचं वचन.
काईन आणि हबेल दोघं पृथ्वीतलावरती असताना शास्त्र सांगतं दोन व्यक्ती परमेश्वराला यज्ञ करतात आणि काईन हबेलाचा द्वेष करतो, मत्सर करतो. का तर हबेलाचं अर्पण देवानं मान्य केलं आणि मत्सर आणि द्वेषानं त्यानं या हबेलाचा खून करून टाकलेला आहे. आणि असं लिहिलं, हबेलाचं रक्त परमेश्वरापर्यंत ओरड करत गेलं. ज्या व्यक्तीचा तुम्ही मत्सर करताना त्या व्यक्तीचं रक्त परमेश्वरापर्यंत ओरड करत जातं. मग कसं कसं तुम्हाला समजत नाही? अरे मी द्वेष करतो पण तो व्यक्ती मरत आहे ना, माझ्या द्वेषामुळे तो व्यक्ती मरत आहे. एखाद्या व्यक्तीचं मत्सर करणं कुटुंबामध्ये किंवा तुमच्या घरामध्ये, लक्षात घ्या, समोरच्या व्यक्तीच्या भावना कधीच विचारात घेऊ नका. त्याला काय वाटतं, त्या व्यक्तीचा तो स्वभाव आहे. तुम्ही धार्मिक आहात ना, तुम्हाला त्या स्वर्गामध्ये जायचं ना, तुम्हाला स्वर्गात जायचं. तुम्हाला कळतं का? आता मला माहितीये लेटचे दिवस सुरू झालेत. मला वाटतं आजपासून राखीचा बुधवार आहे. मला माहित नाही, मी त्याच्याकडे जास्त जात नाही राखीच्या बुधवाराकडे, पण आजपासून सुरू झालं. आता सगळे लोक इतके धार्मिक होते नाचच्या दिवसापासून. पहिला जसं काय तो पहिला दिवस आला, मग आता सगळं वर्ष चांगलं वागायचं, धार्मिक 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 धार्मिक, काही सुद्धा धार्मिक वागायला. 40 दिवस धार्मिक. आणि आता एवढे धार्मिक बनतात ना, 40 दिवसात लग्न पण ठरवत नाही. लग्न नाही ठरवायचं. आमच्या सोलापूरची तर त्याच्यापेक्षा डेंजर, नख वाढवते, दाढी सुद्धा वाढवते बरं का. दाढी वाढवली, नख वाढवली, आणि सगळ्यात जास्त मटण खायचं नाही. आणि शास्त्रात सांगितलं बलांडराच्या सणाचं तुम्ही मुंडी, पाय, आकडी खायची, पण आम्ही तयार करून ठेवलं मटण नाही खायचं, वर्ज करून टाकायचं. आम्ही आमची धार्मिकता सुरू केली का? असं असं करावं लागतं. नाही हो, ऐका ऐका बरं का. बायबल ज्या दिवशी तुम्हाला कळल ना, त्या दिवशी तुमच्या पायाखालची वाळूसर केली स्वनिर्मित धार्मिकता जी आहे. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना हा वधांडणाचा यज्ञ पशु वधस्तंभावरती लटकवलेला आहे. नाबाल नेला पाहिजे. आणि सारं जग या येशू ख्रिस्ता संबंधानं असं त्या ठिकाणात म्हटलं गेलं. त्या ठिकाणामध्ये पिलात त्यांना विचारतो, 2 राजकैदी आतमध्ये आहेत, एक बरब्बस आहे आणि दुसरा येशू आहे. बरब्बस बलात्कारी आहे, बरब्बस लुटारू आहे, बरब्बस व्यभिचारी आहे, आणि हा एक राजकैदी आहे. हा राजकैदी, याच्याकडे मला कोणता दोष दिसत नाही, पण आज सणाच्या निमित्तानं एका राजकैद्याला सोडलं पाहिजे. तुमच्यासाठी मी कोणाला सोडू? जमाव काय म्हणतो तो माहिती का? बरब्बसला सोडा आणि येशूला वधस्तंभी द्या. एवढा जमावानं त्याचा तिरस्कार केला, एवढा जमावानं त्याचा तिरस्कार केला. वधस्तंभावरचा येशू तिथं वधस्तंभावर लटकून काय प्रार्थना करतो? हे बाप्पा यांना क्षमा कर. ते काय करतात ते त्यांना कळत नाही. हीच भावना तुमच्यामध्ये रुजली पाहिजे. कोणती? समोरचा व्यक्ती जरी तुमचा तिरस्कार करत असेल, पण तुमचं ख्रिस्ताशी नातं जोडलं गेलं पाहिजे ना. नाबाल मेला म्हणजे अबिगल दाऊदाला मिळणार आहे, तसं माझ्यामधला नाबाल म्हणजे माझ्यामधला मत्सर जर मेला तर मी ख्रिस्ताशी जोडलं जाणार आहे. मग मत्सर राग माझ्यामध्ये तसाच आहे. एखाद्या व्यक्ती संबंधानं तुमच्याकडे विपरीत भाव आहे, कळत नकळत डोक्यामध्ये येतं, हा व्यक्ती मला पसंत नाही, हा सेवक मला पसंत नाही, हा आमका मला पसंत नाही, हा बिलिव्हर्स मला पसंत नाही. लक्षात घ्या, फक्त तांदूळ निवडतात, विश्वासणारे निवडत नाही. आमेन म्हणाल का? तांदूळ निवडायचे असतात, आम्ही तांदळासारखे विश्वासणारे निवडतो. हालेलुया. येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य, यहुदा चोर, थोमा अविश्वासू, आणि पेत्र तलवार घेऊन चालणारा, आणि येशूला शिव्या देणार. येशूला शिव्या देणार त्यांना. हे सगळे ड्रॅमॅटिक आणि म्हणतो सायकिक सगळे येशूचे शिष्य बरं का. एक पण धड नाही, एक पण धड नाही. 3.5 वर्ष येशूच्या बरोबर चालणारा पेत्र येशूला पकडल्या शिव्या द्यायला लागला. तलवार काढली होती त्यांनी, आणि तलवार येशू बरोबर असताना घेऊन फिरत होता. ऐका, कोणता मेंबर असा पाळका बरोबर तलवार घेऊन फिरणार? पण हा येशूचा शिष्य हातात तलवार घेऊन फिरत होता. पण येशूला एकाच पण सॉर्टिंग केलं नाही, कुणाला काय बोलला नाही. पाय धुवायला लागले, गेल्या बरोबर यहुदाचे पाय. आणि पेत्र तर एवढा नाटकी होता ना,
त्याला माहिती आता तलवार काढणार, तलवार घेऊन त्याच्या अचानक काय जाऊन ती स्वर्गातलं तलवार नाही प्रगट झाली. त्या दिवशी तलवार त्याच्याकडे होती, काढली त्यांनी, कान कापला. हा पेत्र जो आहे ना, तो येशूला काय म्हणतो, माझे पाय धुवू नका, मी खूप धार्मिक आहे, माझे नका पाय धुवू. पण येशू त्याला म्हटला, रे पहिल्यांदा तूच ना करणार आहे 3दा मला. पण येशूने त्याचं सॉर्टिंग केलं का? तुम्हाला नकोय, तुम्हाला नाकारशील, तुम्हाला शिव्या देशील. उलट येशू त्याला काय म्हणतो माहिती का, पेत्रा माझी मेंढर चार, माझी कोकर चार, माझी मेंढर पाळ. त्याला माहिती हा पेत्र नाकारेल, पण तरी सुद्धा पेत्राला त्याने जवळ केलं. अजून पलीकडे जाऊन तुम्हाला सांगतो, पुनरुत्थान झाल्यावर येशू पहिल्यांदा त्या ठिकाणी मरियेला सांगतो, जाऊन पहिले पेत्राला सांग मी पुनरुत्थी झालेला आहे. कुठे द्वेष? ख्रिस्ताशी संबंध जोडला जायचा आहे. नाबाल मेला पाहिजे. नाबाल मेला म्हणजे द्वेषच निघून गेला पाहिजे ना. द्वेष निघून गेला पाहिजे. जर आम्हीच एकमेकाचा द्वेष करायला लागलो तर आम्हाला बाहेरच्या लोकांच्या द्वेषाची काय गरज आहे? आम्ही म्हणतो बाहेरचे लोक द्वेष करतात. अहो आपण तर पहिले द्वेष सोडू नये, आपल्यामधला द्वेष काढून टाकू. हा नाबाल मारायला पाहिजे ना. का आम्ही एकमेकाचा द्वेष करतो? का मला लोक पसंत नाही? एखादी व्यक्ती मला का पसंत नाही? परिवारामध्ये पण आहे. सासूला सून पसंत नाही, सुनेला सासू पसंत नाही, मुलाला बाप पसंत नाही, बापाला मुलगा पसंत नाही, भावाला भाऊ पसंत नाही, बहिणीला बहीण पसंत नाही. मग तरी पण आम्ही म्हणतो विश्वासणारे. मग कसं ख्रिस्ताशी जोडलं जाणार आहे? ख्रिस्ताशी जोडलं जाण्यासाठी आम्हाला सगळ्यांवरती प्रेम करावं लागणार आहे. मत्सर गेला पाहिजे ना. मत्सर जाण्यासाठी कुठं तरी आम्ही आमच्या अंतःकरणाची चाचपणी केली पाहिजे ना. कधी कधी आम्हाला आमचं अंतःकरण समजत नाही ना, हृदय समजत नाही जे प्रभूला आमच्याकडनं अपेक्षित आहे. हा नाबाल मेला म्हणजे आम्ही ख्रिस्ताशी आणि जोडलं जाणार आहोत. दुसरी गोष्ट वाचूया, नीतिसूत्राचं पुस्तक 30वा अध्याय त्याचं 2रं वचन. नीतिसूत्र 30वा अध्याय 2रं वचन. हा, नीतिसूत्र 30वा अध्याय 2रं वचन. मला मनुष्य म्हणून नाहीये, इतका मी मूर्ख आहे. मनुष्यात समज असतो, समज असतो, तो माझ्यात नाही, तो माझ्यात नाही. आता कोण नाबाल आहे? नाबाल म्हणजे मूर्ख. आता कोण मूर्ख आहे? ज्याला समज नाही तो मूर्ख. कशाची समज नाही हो? शास्त्र काय सांगतं? हा नाबाल मेला आणि अबिगेलचं लग्न दाविदाशी झालं. तसंच देवाला आमच्याशी संबंध जोडायचे. दावीद अबिगेलशी संबंध जोडायला निघाला, त्याला माणसं पाठवली आणि अबिगेलला काय म्हटलं, तू माझी पत्नी हो. आणि देवाला आज तोच निरोप तुम्हाला पाठवायचा, तुमच्याशी संबंध जोडायचे. तुम्ही तर देवाशी संबंध जोडायला आला. तुम्हाला वाटतं की आज रात्री प्रभूची आणि माझी भेट व्हायला पाहिजे. ऐका, 100% प्रभूची तुमची भेट तिथं होणार. पण तुम्हाला माहितीये का, उलट देव त्याच्या आत्म्याला पाठवून तुम्हाला उत्तेजित करत आहे. तो म्हणतो मला तुमच्याशी संबंध जोडायचे, मला तुमच्याशी जोडलं जायचंय. आणि जोडलं सगळी नाती तुटतात. बायबलमध्ये एकच नात्या संबंधानं सांगितलं. ज्या दिवशी आदाम एडेन बागेत तयार केला ना, त्यास परमेश्वरानं अजून आई बापाचं नातं निर्माण झालं नव्हतं, पण आदामाला देवानं सांगितलं पुरुष आपल्या आई बापा सोडून आपल्या स्त्री जडून राहील. म्हणजे सगळ्यात मजबूत नातं कोणतं आहे तर पती पत्नीचं नातं. सगळ्यात मजबूत नातं पती पत्नीचं. आणि आता दावीद या अबिगेलशी मजबूत नातं, पत्नीचं नातं निर्माण करतो. तसं ख्रिस्ताला तुमच्याशी मजबूत नातं निर्माण करायचं. मजबूत म्हणजे कधीच तुमच्यापासून विभक्त व्हायचं नाही. तुमचा पती तुम्हाला सोडेल, तुमची लेकरं तुम्हाला सोडतील, तुमची बहीण, तुमचा भाऊ, तुमचे नातेवाईक, जिथं तुम्ही काम करता ते लोक पण तुम्हाला सोडून जातील. पण प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला कधी सोडत नाही. एवढं मजबूत नातं तुम्हाला त्याला निर्माण करायचं. पण त्याच्यासाठी नाबाल मेला पाहिजे ना. आता नाबाल म्हणजे काय? इथं असं म्हटलं, ज्याला समज नाही तो नाबाल आहे. काही वेळेस आमच्याकडे ते अंडरस्टँडिंग नसतं, समज नसती, बुद्धी नसतं. कसं वागावं, कसं बोलावं ही समज नाहीये. कशा पद्धतीची भाषा असावी, कशा पद्धतीची सेवा असावी, कशा पद्धतीचं पाचारण असावं, कशा पद्धतीने राखून राहावं, कशा पद्धतीने संयमी असावे, कसं प्रार्थना करावी, कसं देवाला हवं, कसं देवाचं वचन ऐकावं, कसं देवाचं वचन गाजवावं. कधी कुठल्याच गोष्टीची आम्हाला समज नाही, काहीच समज नाही आम्हाला.
आम्ही सारं मूर्खपणासारखं बोलत असतो. खूप कधी कधी प्रार्थनाशील जीवन जगतो, कधी कधी प्रार्थनाशील जीवन जगताना आम्ही न कळत आमच्या आवाक्या बाहेरच्या गोष्टी त्या ठिकाणामध्ये बोलत असतो. परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा, जेव्हा समज नसेल तर त्या ठिकाणामध्ये जसं मी पाहतो की दावीद हा कोण आहे हे नाबाला समजलंच नाही ना. कोण आहे तो नाबाल त्याला काय म्हणतो, तू मला कशाला मागत आहे हे भाकरी आणि बाकीच्या गोष्टी, ह्या गोष्टी तुम्हाला का मागत आहे. त्याला माहित नाही दावीद हा राजा आहे. अनेक लोकांना देवाविषयीच पण समज नाही, देव कोण आहे. त्याने देवाला एकदम चिल्लर करून ठेवलेलं आहे. ऐका बरं का, संजीवन रिवायवल नेमकं येणं म्हणजे काय. परमेश्वराच्या घरामध्ये जसं मी पाऊल टाकतो ना, तसं मी एवढं गंभीर असलं पाहिजे ना, जसं मी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसतो तसं मी एवढं गंभीर असलं पाहिजे ना. बायबल सांगतं देव बोलत असताना पर्वत थरथर कापतात. इतका अद्भुत देव आहे. परमेश्वर बोलतो ना तर आमच्याकडे ती समज असली पाहिजे. आम्ही शांत बसावं, एकदम शांत. प्रभू तसं शमूएल त्याला समज नाही आणि तो सारखा एलीकडे जात होता समज नसल्यामुळं. त्याच्याशी वारंवार बोलायचा, पण एली त्या ठिकाणात जात होता. हा शमूएल एलीकडे जात होता. काय झालं स्वामी, तुम्ही कशाला आवाज दिला. ऐका बरं का, समज असणं. मूर्ख नाबाल म्हणजे मूर्खता निघून गेली पाहिजे, मेली पाहिजे. आणि ज्याच्याकडे समज नाही ना तो मूर्ख आहे. कधी कधी देव आम्हाला आवाज देत असतो वेगवेगळ्या माध्यमातून, आणि देवाचा आवाज ऐकून जो व्यक्ती शहाणा होतो, जसं आम्ही पाहतो की एदेन बागेमध्ये आदामानं ज्या झाडाचं फळ खायला नको होतं ते झाडाचं फळ खाल्लं आणि देवाचा आवाज आला. देवाचा आवाज आल्यावर आदाम लपला आणि समज नसल्या कारणानं त्यानं काय केलं, आपल्या अंगाला सगळी पानं जमा केली आणि त्या पानाला आपल्या अंगाला लावून टाकलं. का, आता मी नग्न झालो आणि देवानी माझी नग्नता पाहू नये. ऐका, ज्या व्यक्तीला समज नाही ना तो खोटी धार्मिकता आपल्या अंगाला लावून फिरत असतो. खोटी धार्मिकता. एखाद्या व्यक्तीला 4-4, 5-5 बायका असतात, दानधर्म नावाचं कुठंतरी पान लावायचं, समज नाही त्याला. हे पान लावलं काय, 4-5 बायका पण दानधर्म आणि जास्त मोठी करायची. हे पान आहे, कधी उडून जाईल कळणार नाही. लोकांसमोर तू उघडा पडशील. समजच नाही ना त्याला. घरामध्ये आपल्या आईला तो कपडे घालणार नाही, तिच्याविषयी त्याचं मन एकदम तिरस्कार, तिच्याशी हिडीस पिडीस बोलणार आहे. पण चर्च मध्ये मात्र विधवा आयांना साड्या घालणार आहे. आणि त्याला काय वाटतं माहिती का, याचं प्रतिबळ लोक म्हणतात फार दानशूर आहे. पहिल्यांदा तुझ्या घरात तुला चांगलं वागावं लागेल, मग तुला बाहेर मंडळीमध्ये येऊन चांगलं वागावं लागणार आहे. अंडरस्टँडिंग, समज. कोण आहे नाबाल, मूर्ख, जो आपल्या घरामधलं वातावरण खराब करत आहे. असं लिहिलंय पवित्र शास्त्रामध्ये. व्यभिचारी पती, जर पती व्यभिचारी असेल तर तो त्याची स्त्री वांज असणार आहे आणि त्यातून त्याच्या स्त्रीला मुलं होणार नाही. समज कुठे आहे त्याला, समज कुठे आहे त्याला. कुठल्या धार्मिकतेच्या बळावरती त्याच्या घरामध्ये येत आहात. कशाही पद्धतीनं, कसंही तुम्हाला वाटेल तसं देवाजवळ बसताना तुम्ही कसंही बसू शकता, कसंही बोलू शकता. जो व्यक्ती चर्च मध्ये, जो तरुण येतो, तो एकीकडे देवाची गीतं गातो, बाहेर जाऊन शिबिगाळ करतो. तो चर्च मध्ये येतो, त्यास तो धार्मिक असतो, बाहेर जाऊन व्यसन करतो. ही समज नाही का. आकाश त्याचं सिंहासन, पृथ्वी त्याचं पाय ठेवण्याचं ठिकाण. हा सर्वत्र व्यापलेला देव आहे. म्हणून तो अंजिराच्या झाडाखाली थांबलेल्या नथानेला तो काय म्हणतो, तू खरा खुरा इस्रायली, तू कुठं थांबला होता, तू झाडाखाली थांबला होता तेव्हाच मी तुला ओळखलं, तू नथानेला आहे. तुला माझं नाव कसं कळालं. अरे मला सगळ्याची नावं माहिती आहे का. ती समज तुमच्यामध्ये. तुम्ही चर्च मध्ये आल्यावर जी धार्मिक जीवन दाखवता ना, पण देव तुम्हाला झाडाखाली सुद्धा पाहत असतो, कुठं तुम्ही थांबला, कुठं गेला. म्हणून आम्ही पाहतो की गेजी आलिशापासून पळाला
आणि नामानाकडे जाऊन 2 पोशाख आणि 2 पिशव्या घेऊन येतो आणि आपल्या तंबूमध्ये लपवतो. त्याला असं वाटतं आलिशाला काही समजलं नाही आणि त्या आलिशा त्याला म्हणतो, अरे तू त्या नामानाकडनं घेताना मी तुला पाहिलं नाही का? नामानाचं कोड जाऊन तुझ्या अंगावरती येईल. कुठेही समज. या मूर्खपणामुळे आमच्या जीवनातला आनंद निघून गेलेला. या मूर्खपणामुळे आम्ही ज्या पद्धतीचं वर्तन आम्ही करत आहोत आम्हाला समजच नाही. आम्हाला असं वाटतं चर्चला जायला पाहिजे, एवढंच आमच्या डोक्यामध्ये. चर्चला जायला पाहिजे, मीटिंगला जायला पाहिजे. चर्चला जाता, मीटिंगला जाता, पण तुम्हाला समज नाही का तिथं देव तुम्हाला पाहत आहे. मग आदामानं केलेली चूक, त्याला पहिला प्रश्न केला, आदामा तू नग्न हे तुला कोणी सांगितलं? ज्या झाडाचं फळ खाऊ नको म्हणून तुला सांगितलं त्या झाडाचं फळ तू खाल्लंस का? काही गोष्टी देवानी प्रतिबंधित केलेल्या, प्रतिबंधित केलेल्या गोष्टी तुम्हाला वर्ज्य असल्या पाहिजे. त्याला हात लावू नका, त्याच्या वाटेला पण जाऊ नका. ही समज तुम्हाला येऊ द्या ना. काय प्रभू तुला आवडत नाही? कोणती गोष्ट माझ्यामध्ये कमी आहे? कोणत्या गोष्टी तुला पसंत नाही? आमच्या पसंतीने जीवन जगलो, आमच्या इच्छेप्रमाणे जीवन जगलो, आम्हाला वाटेल तसं जीवन जगलो, आम्हाला वाटेल तसं बोललो, आम्हाला वाटेल ते व्यसन केलं, आम्हाला वाटेल तसं आम्ही विचार केला, सगळं आमच्या इच्छेप्रमाणे. मग कधी त्या आमचं देवाशी नातं जोडलं जाणार आहे? हा कसा दावीद तुमच्याशी संबंध ठेवेल? कसा येशू आमच्याशी संबंध ठेवेल? म्हणून मोशे त्या डोंगरावरती येताना प्रभू त्याला पहिल्यांदा बोलला, मोशे आपलं पायातलं पायतान बाजूला काढून ठेव, कारण मी पवित्र देव आहे. मी पवित्र देव आहे. शंभरुणी स्त्रीला याकोबाच्या विहिरीवरती बोलत असताना ती धार्मिकतेच्या गोष्टी बोलत होते. तुमचे पूर्वज डोंगरावरती उपासना करायला जात होते आणि तुम्ही यहुदी आम्ही शंभरुणी. येशू बाकीच्या गोष्टीकडे गेला नाही. जा तुझ्या नवऱ्याला बोलवून आण. का तुम्हाला समज येत नाही? देव फक्त पापाविषयी बोलतो. देव धार्मिकतेविषयी नाही तुमच्याशी बोलता. तुम्ही किती धार्मिक आहात, किती ऑफरिंग तुम्ही देता, किती वेळा तुम्ही चर्चला येता, त्याच्याविषयी नाही प्रभू बोलत. पुरावा देऊन पवित्र शास्त्रात सांगतो, एक मनुष्य चर्च मध्ये थैल्याने अर्पण होत होता आणि विधवा 2 टोल्या घेऊन चाललेली होती. येशू त्यांना विचारतो, कोणाचं अर्पण खरं आहे? कोणाचं अर्पण खरं आहे? थैल्यानं देणार आहे का विधवेच्या 2 टोल्यात? का या विधवेच्या 2 टोल्यामध्ये पावित्र्य होतं. थैल्याने ओतल्यानं तो व्यक्ती प्रभूच्या पसंतीस उतरत नाही, पण तिने 2 टोल्या दिल्या आणि त्या पसंतीस उतरल्या. सारखं त्या ठिकाणच्या विधवेकडे तिने शेवटची भाकर एलियाला दिली. प्रभूला ती पसंत पडली. समज आहे तिच्याकडे. काय समज आहे? 3.5 वर्ष तुझ्या घरातलं पीठ संपणार नाही, 3.5 वर्ष तुझ्या काठवडीतलं पीठ आणि तुझ्या भांड्यातलं तेल संपणार नाही. तिला कळलं, समज आलं, अंडरस्टँडिंग आलं. ती नाबाल नव्हती, तिच्यातला नाबाल मेला. तिच्या आधी तिच्यात नाबाल होता. काय नाबाल होता? मी शेवटची भाकर मी खाईल, माझा मुलगा खाईल आणि मरून जाईल. पण जेव्हा तिला ती समज आली ना, हा देवाचा सेवक भाकर खाऊ रे, तो माझ्या मुलाला जिवंत ठेवील, ही समज आली तिला. ही समज आमच्यावर यायला पाहिजे. हा नाबाल मूर्ख आहे. आणि पहिले शमूएल त्याचा 25वा अध्याय 10 ते 13 वचन वाचू. 5 मिनिटांमध्ये संपू. 10 वाजत आले. पहिले शमूएल 25वा अध्याय. नाबालाने दाविदाच्या सेवकास म्हटले, दावीद कोण? दावीद कोण? हा इशियाचा पुत्र कोण? हा इशियाचा पुत्र कोण? आजकाल बहुत दास आपल्या धन्याला सोडून पळून जातात. आजकाल बहुत दास आपल्या धन्याला सोडून पळून जातात. माझे अन्न, माझे पाणी आणि माझं अन्न, माझं पाणी आणि माझे कातरणाऱ्यांसाठी, माझ्या कातरणाऱ्यांसाठी मारलेल्या पशूंचे मांस, जे कोठले हे मला ठाऊक नाही, असल्या लोकांस मी काय देऊ? त्याला समजच नाही दावीद कोण आहे. तो माझं धान्य, माझं मांस, माझी लोकं, सगळं माझं. आज बऱ्याच लोकांमध्ये ही भाव, सगळं माझं आहे, देवाला काय द्यायची गरज आहे? आपण तुम्हाला कुठं कळत आहे? विधवेनं शेवटची भाकर दिली म्हणून 3.5 वर्षाचा दुष्काळ तिच्याकडनं दूर गेला ना. मुलानं 5 भाकरी 2 मासे येशूच्या स्वाधीन केले म्हणून त्याला 12 टोपल्या मिळाल्या ना. ही समज जर आमच्याकडे नाही तर नाबालासारखा आम्ही मूर्ख आहोत. अनेक लोक मूर्खपणानं आपलं जीवन आपल्याकडेच ठेवत आहेत.
परिणाम काय झाला, त्याच्या बायकोकडे ती समज होती आणि त्या अबिगलनं मला वाटते 32 आणि 33 वचन वाचा बरं. 32-33 त्याच्यातच पहिले शब्द 25वा अध्याय. दावीद अबिगल्यास म्हणाला, ज्याने तुला आज माझ्या भेटीस पाठविले तो इस्रायलाचा देव परमेश्वर धन्य. तो इस्रायलाचा देव परमेश्वर धन्य. धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची. धन्य तुझ्या दूरदर्शीपणाची. तू स्वतः धन्य. तू स्वतः धन्य. तू आज मला आपल्या हातानं रक्तपात करण्यापासून व सूड उगवण्यापासून आवरले आहे. अबिगल ती अतिशय हुशार होती, तिने लांबचा विचार केला. ऐका, जाता जाता तुम्हाला सांगतो, जीवनामध्ये लांबचा विचार नेहमी करत राहा, मग तुमचं नातं देवाशी जोडलं जाणार आहे. दावीद काय म्हणतो, तू माझा हात रक्तपातापासून आणि सूड उगवण्यापासून आवरला का? कारण तुझ्याकडे ती समज आहे. तिने आपल्या नवऱ्याने जरी लोकर दिली नाही, आपल्या नवऱ्याने जरी ते असणारी आणि भाकरी दिला नाही, अंजिराच्या ढेपा दिला नाही, पण तिनं काय केलं, ती घेतले अंजिराच्या ढेपा, भाकरी आणि कापलेली लोकर घेऊन त्या दावीदाला भेटायला गेली. कान देऊ नये का? प्रभूकडे जाताना ती समज असली पाहिजे. कोणती समज? की माझा देव घेणारा देव नाही तर अधिक पटीने देणारा देव आहे. काय द्यायचं काय तुम्हाला देवाला? कशासाठी तुमची एवढी चढावड आहे? कशासाठी तुमच्यामध्ये? आणि अशा प्रकारची भावना आहे की हा दावीद आहे कोण देवाचा सेवक आहे तो. अबिगल म्हणते तू देवाचा सेवक, देवाचा माणूस आहे. मला तर याच्यामध्ये खूप काही सांगायचं होतं, परंतु वेळेअभावी मी जास्त पुढे जात नाही, कारण आपल्याला वेळेचं पण बंधन पाळायला लागायचं. आपल्याकडे 2 दिवस आहेत, पण त्या 2 दिवसामध्ये आपण बऱ्याच गोष्टी शिकणार आहोत. पण जाता जाता मी तुम्हाला सांगतो, समज येऊया. नाबाल जो आहे ना, नाबाल, आणि ज्याला समज नाही तो नाबाल आहे, तो मूर्ख आहे. कधी कधी आम्हाला असं वाटतं, काय आम्ही जाऊन तिथं मला आनंद वाटला तुमच्या लोकांचा. आल्यापासून मी बघतोय, मी येता येता त्या पोरांना म्हटलं, अरे तिथं संपायला त्यांना जंगल सगळं अंधार आहे आणि काहीच दिसायला तयार नाही. लोक इथं कसे काय येतील? पण लोकांना तुम्हाला समज आहे, इथं आल्यावर देव प्रतिफल देणार आहे 100% बरं का. आणि मी जाताना एक गोष्ट तुम्हाला सांगेल, अशा देवाची ओळख करून घ्या की जो देव तुमच्या प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला उंच करणार आहे. प्रत्येक प्रश्नामध्ये, अनेक प्रश्नामध्ये. आणि 100% जर देवाची आणि तुमची ओळख झाली, जसं आम्ही पाहतो या स्त्रीनं नाबालाच्या पत्नीनं दावीदाची ओळख करून दिली. ऐका, तिने जाऊन लोकर दिली, तिने जाऊन भाकरी दिल्या, अंजिराच्या ढेपा दिल्या, आणि इकडं हा दावीद तिला इतका इम्प्रेस होतो की दावीद तिच्याकडे लोक पाठवतो. काय लोक पाठवतो? आता तू माझ्या बरोबर लग्न कर. तू आली होतीस नाबालाची पत्नी म्हणून, पण आता इथून पुढे मूर्खाची पत्नी नाही तर तू राजाची पत्नी म्हणून राहणार आहेस. राजाची पत्नी, संबंध राजाशी जोडले जाणार आहे. आज रात्री राजाशी आपल्याला संबंध जोडायचे. पूर्वीचं तुमचं जीवन आणि आत्ताचं जीवन याच्यामध्ये बहुत तफावत असणार आहे, भरपूर तफावत असणार आहे. आज जिथं तुम्ही आलेला आहात तिथं राजाशी तुमची ओळख होणार आहे. आणि राजाकडे जर एकदा तुमची ओळख झाली ना, राजा त्याच्या पत्नीला म्हणजे मंडळीला म्हणजे त्याच्या लोकांना त्याच्या दर्जाप्रमाणे वाढवणार. आम्ही म्हणाल का? त्याच्या दर्जाप्रमाणे. हो, तुम्ही राजाची पत्नी, राजाचे लोक आहात, तुमचे संबंध राजाबरोबर जोडले गेलेले आहेत. आणि एकदा तुम्ही त्याच्याशी तुमचे संबंध जोडले ना, मग तुम्हाला जगामध्ये कुठल्याच गोष्टीची चिंता नाही. म्हणून आज जाता जाता मी तुम्हाला सांगेल, नाबाल मरू द्या. नाबाल मेल्याशिवाय दावीदाशी तुमचे संबंध जोडले जाणार नाही. नाबाल मेल्याशिवाय जे खरं असणारं सुख तुम्हाला कधी मिळणार नाही. ही अबिगल म्हणजे पिता आनंद करतो. आता पिता तुम्हाला ज्या गोष्टी देणार आहे, कोणत्या गोष्टी देणार आणि कशामध्ये पित्याचा आनंद आहे? पित्याचा आनंद तुमच्यामध्ये आहे. कोणामध्ये? की जो व्यक्ती नाबाल मारतो आणि दावीदाशी सोयरी करतो, दावीदाशी संबंध जोडतो. तसं आज रात्री आम्ही देवाशी संबंध जोडूया. माझा विश्वास आहे की तुम्ही या 3 दिवसांमध्ये असे एकही प्रश्न तुमच्याकडे राहणार नाही ज्याचं उत्तर तुम्हाला मिळालं नाही. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रभू तुम्हाला देणार, 100% तुम्हाला देणार. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया 5 मिनिटांमध्ये.